तर गेल्या 2 तासांपासून हा रास्ता रोको सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी यावं अशी देखील आंदोलनकर्त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। ही 2 महत्त्वाची दृश्य, संतप्त नागरिकांचा एकीकडे रास्ता रोको सुरू आहे तर दुसरीकडे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कैलास, त्या ठिकाणी आता घडामोडी हालचाली वाढलेल्या आहेत, पोलीस आपल्याला आलेले दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। काय नेमकं घडतंय? बंद व्हावा आणि वाहतूक जी आहे ती सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते चर्चेसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र आंदोलकांची मागणी जी आहे ते ठाम आहेत। आंदोलक मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी चर्चेला यावं किंवा आरोपी जो आहे त्याला आमच्या ताब्यात द्यावं अशी ही मागणी काही आंदोलक करत आहेत। मात्र गेल्या 2-2.5 तासापासून हा जो ट्रॅफिक या ठिकाणी नवले ब्रिजवर झालेला आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे, ती सोडवण्यासाठी आणि आंदोलकांची नेमकी भूमिका आणि त्यांना समजवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते चर्चेसाठी आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता यातून तोडगा निघतोय का, चर्चा काय होती याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक असतील, नातेवाईक असतील, काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते असतील, ते सर्वजण या ठिकाणी नवले ब्रिजवर जमलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। पोलीस जे आहेत ते चर्चेसाठी काही जणांना दूर घेऊन जात आहेत। तसंच दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की पोलीस जे आहेत ते नवले ब्रिज जिथं आंदोलन सुरू आहे त्याच्यापासून थोडे दूर आलेले आहेत आणि जे आंदोलक आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्याच्यातून नेमका काय मार्ग निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र एकूण सध्याची परिस्थिती जी आहे ते पाहता आंदोलन अजूनही सुरू आहे आणि या ठिकाणी पोलीस जे आहेत ते आंदोलन बंद व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत। निश्चितच कैलास, थोडंसं थांबवतोय। सध्या आपल्यासोबत खासदार मेधाताई कुलकर्णी देखील जोडल्या गेलेल्या आहेत। मेधाताई, अत्यंत संतापजनक अशी ही घटना घडलेली आहे। मात्र सध्या पुण्यातील नवले ब्रिजवर आंदोलकांनी ठिय्या दिलेला आहे, पोलीस देखील त्या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत। एक संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, सध्या पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा, त्यांना ठिय्या थांबवण्याची विनंती देखील पोलिसांकडून आता केली जाण्याची शक्यता आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। रास्ता रोको थांबवावा जेणेकरून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। इथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा कैलास यांच्याकडे जाऊयात। कैलास, आपण पाहतोय पोलीस दाखल झाल्यानंतर देखील आपल्याला आंदोलनकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत। जोरदार घोषणाबाजी होतीये, काय नेमकं पोलिसांचं म्हणणं आहे, काय नेमकी बातचीत होतीये? पोलीस जे आहेत ते प्रयत्न करत आहेत, हे जे आंदोलन आहे ते थांबवलं जावं असं त्यांचा प्रयत्न आहे। आरोपीला अटक केलेली आहे, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। तरीही फास्ट ट्रॅकवर जे आरोपी आहे त्याला शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न करू अशी पोलिसांची भूमिका आहे। मात्र आंदोलक जे आहेत ते ठाम आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावं अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे। आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी त्यांची भूमिका आहे। दरम्यान नवले ब्रिजवर या ठिकाणी आंदोलन सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं आहे। नागरिकांना त्रास होत आहे, त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी पोलीस जे आहेत ते प्रयत्न करत आहेत। नातेवाईकांशी, काही आंदोलकांशी त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आहे, काही जणांशी ते चर्चा करत आहेत। मात्र आंदोलक जे आहेत, काही आंदोलक जे आहेत ते आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यावर ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन चर्चा करावी यावरही ते ठाम आहेत। निश्चितच कैलास, आपल्याला आंदोलक ठाम असलेले पाहायला मिळत आहेत। मात्र आता यावर तत्काळ तोडगा निघणं गरजेचं झालेलं आहे, कारण वाहतूक कोंडी वाढत चाललेली आहे। तत्काळ वाहतूक कोंडी सोडवणं हे देखील पोलिसांसमोरचं आव्हान असणार आहे। दुसरीकडे आंदोलनकर्ते देखील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यामुळे आता यातनं काय तोडगा निघतो हे देखील पाहावं लागेल। साहजिकच आहे की ज्या पद्धतीनं नवले ब्रिजवर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, आपल्याला माहितच आहे की नवले ब्रिज जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नॉर्मली वाहतूक जी असते ती असते।
त्यात जर असं आंदोलन झालं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. 2-2, 3-3 तास लोक जे आहेत ते यामध्ये अडकून पडतात. काही नागरिकांना त्रास होतो, काही नागरिक आजारी असतात, त्यांना त्रास होतो, लहान मुलं. हे सर्व परिस्थिती लक्षात घेता आंदोलन जे आहे ते लवकरात लवकर मिटावं यासाठी पोलीस जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. त्यांचा तसा प्रयत्न आहे. मात्र आंदोलक जे आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्याचमुळे गेल्या 2-2.5 तासापासून नवले ब्रिजवर या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू आहे. मृतदेह जे आहे ते या ठिकाणी नवले ब्रिजवरच ठेवण्यात आलेला आहे आणि आंदोलक जे आहेत ते भूमिकेवर ठाम आहेत. पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांची सध्या चर्चा सुरू असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय. काय नेमकं आवाहन केलं जातंय पोलिसांकडनं, काय नेमकी भूमिका मांडली जाते आणि त्यावर आता आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्या संदर्भात काही माहिती? आंदोलक जे आहेत त्यांच्याशी पोलिसांची चर्चा सुरू आहे. कैलास थोडंसं थांबवतोय. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. सर, गेल्या 2 तासांपासून पुण्यातल्या नवले ब्रिजवर वाहतूक कोंडी झालेली आहे, रस्ता जाम झालेला आहे आणि आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटावं. काय नेमकी तुमची या संदर्भात प्रतिक्रिया आहे? अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. एका चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठार करणं, हत्या करणं हे म्हणजे अगदी माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आणि म्हणून असा नराधमाला जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मी स्वतः एसपींशी 2 वेळा बोललोय. मी आणि एसपी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून आहेत की याला फाशीची शिक्षा, याला फासावर लटकवला पाहिजे, याला अशा वृत्तीला ठेचून काढलं पाहिजे, अशा प्रकारचं सरकारची भूमिका आहे. आणि त्यामुळे स्वतः एसपी त्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून या सगळा तपास करतायत, मॉनिटर करतायत. फास्ट ट्रॅकवर ही केस घेऊन ताबडतोब याला फाशीची सजा, शिक्षा कोर्टाकडून मिळवून घेणं याच्यावर फोकस आम्ही करतोय. मुख्यमंत्री महोदय देखील स्वतः त्या लोकांशी बोललेले आहेत. त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी देखील, पोलिसांनी देखील ही बाब संपूर्ण गांभीर्याने घेतलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका आमची आहे. आणि म्हणून अशा वृत्तीला ठेचून काढण्यासाठी फाशीशिवाय दुसरी सजा नाही. आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. पुरावे जे आहेत ते कुठले फुल प्रूफ या सगळ्या केसमध्ये स्वतः वैयक्तिक एसपी याच्यामध्ये लक्ष घालून आहेत. आता नातेवाईकांची आपण परिस्थिती समजू शकतो की अशा प्रकारची घटना सहन करण्याच्या पलीकडची आहे. आणि त्यामुळे उद्रेक आणि संताप, चीड जी आहे ही स्वाभाविक आहे. परंतु आता आपलं एकच लक्ष असलं पाहिजे की आरोपीला फासावर लटकवणं आणि त्यासाठी सगळ्यांचं योगदान आणि सहकार्याची आवश्यकता आहे. सर, हा अत्यंत महत्त्वाचाच मुद्दा आहे. त्याला फासावर लटकवलंच गेलं पाहिजे. मात्र सध्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे नवले ब्रिज आणि त्या परिसरामध्ये, त्या चिमुरडीचा मृतदेह त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तिथं हा सगळा रास्ता रोको सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटायला यावं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जाणार आहात का? किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याच्यामध्ये गांभीर्याने घेतलेलं आहे, सरकारने गांभीर्याने घेतले, पोलिसांनी गांभीर्याने घेतलेलं आहे. आता सगळ्यांनी सहकार्याची अपेक्षा, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तर आणि आपल्याला त्या जो काही नराधम आहे त्याला आपल्याला फासावर लटकवता येईल. या आमचं भूमिका सरकारची आहे की अशी वृत्ती गाडून टाकली पाहिजे, अशी वृत्ती ठेचून टाकली पाहिजे. आणि अशा लोकांना फासावर लटकवलं तरच जरा बसेल, इतर समाजामध्ये मेसेज जाईल की अशा प्रकारचं कृत्य करताना कोणी धाडस करणार नाही. त्यामुळे यामध्ये कुठली कमतरता राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी देऊ इच्छितो. सर, शक्ती कायद्यासारखा एखादा कठोरातला कठोर कायदा त्या पार्श्वभूमीवर झाला पाहिजे अशी देखील मागणी होतीये. त्या संदर्भात काय भूमिका आहे? या अशा लोकांना फासावर लटकवण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते सगळं सरकार करेल. ठीक सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी संपर्क साधला, बातचीत केली आणि आपली ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले होते आणि या नराधम आरोपीला फासावर लटकवलं गेलं पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदे यांनी देखील आता स्पष्ट केलेलं आहे. संतप्त नागरिकांचा हा रास्ता रोको सुरू आहे. त्यांनी ठिय्या या ठिकाणी दिलेला आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे देखील सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. आदितीताई, अत्यंत
माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक अशी ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। प्रत्येकाची मान आज शर्मेनं खाली गेलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय पुण्यामध्ये नवले ब्रिजच्या या परिसरात वाहतूक कोंडी झालेली आहे। त्या चिमुकलीचा मृतदेह त्या ठिकाणी आहे आणि तिथं रास्ता रोको झालेला आहे। काय नेमकं घडतंय महाराष्ट्रात, काय तुमची प्रतिक्रिया आहे? खरं तर अतिशय निंदनीय, घृणास्पद आणि खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। मी सकाळी सुद्धा तिथल्या ग्रामस्थांकडे मी संपर्क साधला। आत्ताही त्या चिमुकलीच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबतही आत्ताच माझं सातत्याने आत्ताही त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि त्यांची पण तीच साधारणपणे स्वाभाविक भावना आहे, ग्रामस्थांची तीच भावना आहे की कडक शासन आणि कारवाई त्या आरोपीवर झाली पाहिजे आणि निश्चितपणाने त्या संदर्भामध्ये शासन म्हणून पोलीस यंत्रणा तर तत्पर आहेतच। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींनी सुद्धा कुटुंबासोबत तिथे संपर्क केला। मी सातत्याने त्यांच्या सगळ्या कुटुंबासोबत संपर्कात आहे आणि त्यांना न्याय, त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून, त्या चिमुकलीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सूचनेनुसार तिथे सरकारी वकील नेमला जाईल। फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही संबंध प्रकरण जे आहे ते त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि त्या आरोपीला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तर जे काही शासनाकडून करणं आहे त्या सगळ्या जी काही पावलं उचलायची किंवा कारवाई करायची ती शासनाच्या वतीने उचलली जातील आणि त्या ग्रामस्थांची, त्या आई वडिलांची, त्यांच्या नातलगांची जी काही तीव्र भावना आहे ती स्वाभाविक आहे, कारण झालेली घटना ही अतिशय निंदनीय आहे। त्यांच्यासाठी जी वेदनादायी आहे त्याची तुलना तर त्या वेदनांची तुलना तर कोणी करू शकत नाही। त्यामुळे त्यांना कुटुंब म्हणून शासनाच्या वतीने त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आहे त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणाने त्यांच्या सोबत आहोत आणि त्या आरोपीला कठोर शिक्षा झाल्याशिवाय शासनही शांत बसणार नाही। आदित्यजी, गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ झालेली आपण बघितलेली आहे। त्यामुळे कठोरातली कठोर कायदा निर्माण व्हावा, शक्ती कायद्याच्या धर्तीवर, त्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर कठोरातला कठोर एक कायदा बनावा, त्या जेणेकरून अशा घटनांना, अशा प्रकारचं कृत्य करायला कोणी धजावणार नाही, अशी देखील मागणी होतीये। ही वस्तुस्थिती खरी आहे की शक्ती कायदा केंद्र शासनाकडे प्रस्तावित केला होता। त्यामध्ये केंद्राचे जे काही नवीन कायदे आले त्याच्यामध्ये शक्ती कायदा दुरुस्त करून तो पुन्हा एकदा केंद्राकडे प्रस्तावित मंजुरीसाठी पाठवायचा। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मधल्या कालावधीमध्ये सगळ्या ज्या हालचाली आहेत किंवा जी त्या संदर्भातली प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली आणि एक म्हणजे कुठे ना कुठेतरी या संबंध प्रकरणामधून एक कडक शासन करून म्हणजे कठोर कारवाई करून समाजापुढे किंवा या सर्व विकृत मानसिकतेपुढे एक उदाहरण ठेवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ती पावलं नक्कीच उचलली जातील। या व्यतिरिक्त सुद्धा अशा पार्श्वभूमीची जे विकृत मानसिकता आहेत, ज्यांना जामीन मिळतो किंवा ज्यांना पॅरोलवर त्या ठिकाणी सोडलं जातं, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही कडक नियम आणि कायदे करण्याच्या दृष्टिकोनातून सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती केलेली आहे। त्यांनी सुद्धा त्या संदर्भातली कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे, कारण पास्ट रेकॉर्ड असणारे जे काही आरोपी असतात तेच म्हणजे याच्यामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगार म्हणजे आढळतात किंवा त्यांच्याकडून अशा पद्धतीचे प्रकार घडतात। या संदर्भामध्ये सुद्धा तीव्र मत हे आमच्या म्हणजे सगळ्यांचंच एक नागरिक म्हणून आहे, एक महिला म्हणून सुद्धा आहे आणि आता या ठराविक प्रकरणामध्ये माझ्या माहितीनुसार जी मी कुटुंबाकडून माहिती घेतली सकाळपासून त्यामध्ये ती आजोळी गेलेली होती मुलगी आणि आई वडील मला वाटते पुण्यामध्ये असतात आणि ती आजोळी गेलेली असताना तिच्यासोबत झालेला हा संबंध प्रकार आहे आणि निश्चितपणाने तिच्या आई वडिलांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदनांची तुलना ती आजोळी गेलेली असताना अशा पद्धतीने तो प्रकार घडणं त्यांच्यासाठी निश्चितपणाने फार अवघड असणार आहे। पण सरकार, शासन म्हणून, एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळेच त्यांच्या सोबत आहोत। निश्चितच। आदित्यजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी। आणि आता थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देखील आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, काय सध्याची परिस्थिती आहे? पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे।
नातेवाईक आणि पीडितांचं आणि हे सगळे बघतो आपण. ही सगळी जी गर्दी आहे, काही त्यांची मागणी हीच आहे की तात्काळ न्याय. तर तत्काळ न्याय कसं प्रशासनासमोर पडलाय म्हणून प्रशासनावरती बोलतोय, प्रयत्न करतोय. आणि हे जे पोलीस अधिकारी आहेत ते आंदोलकांशी, पीडितेच्या वडिलांशी, फॅमिलीशी बोलण्याचा प्रयत्न करतात. पण गेली 6 ते 9 3 तास होऊन गेले, 3.25 तास झालेले आहेत. दोन्ही बाजूने ट्रॅप नंतर म्हणजे अख्खा वर्गातला आम्हाला पोहोचायला किमान 1.5 तास लागले. अख्खं वर्ग पॅक आहे, बाहेरी पॅक आहे. पुन्हा ठप्प झाले काय अर्थाने पूर्ण इकडे वाढती साईड. कारण एक्सप्रेस वे जो आहे बॉम्बे बँगलोर, मुंबई ते बँगलोर जो एक्सप्रेस वे तो दोन्ही बाजून दोन्ही लेन बंद केलेले आहेत. दोन्ही साईडने तिकडे कातर साईडने एक ट्रॅफिक डायव्हर्ट केलेली आणि इकडून दुसरा डायव्हर्जनला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सगळी ट्रॅफिक जाम झालेली आहे. काही नाही, त्यामुळे सगळी ट्रॅफिक जाम झालेली आहे. काही अक्षरशः पुन्हा ठप्प झाले. एका चिमुडीसाठी पुन्हा ठप्प झालेले आणि घटनाच एवढी भयानक आहे. त्यामुळे कोणी अक्षरशः सगळे ट्रॅफिकमध्ये फसले तरी पण कोणी सध्या काही तक्रार करताना दिसत नाही, कारण घटना तेवढी संवेदनशील आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. चंद्रकांत, तुमच्या आजूबाजूला पोलीस आणि आंदोलकांमध्ये जी बातचीत चालू आहे त्याच्यामध्ये आपला बूम टाकता येणार आहे का? नेमकं ते काय बोलतायत ते देखील आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. चंद्रकांत, माझा आवाज येतोय? उपविभागीय अधिकारी उपविभाग भोर यांचे पत्र क्रमांक हो येतोय. तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. एवढे ट्रॅफिक. ते चर्चा हेच करतायत की याच्यातनं मार्ग कसा काढायचा, पण पब्लिक काय ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीये. त्यातनं मग हे सगळं आता कसं विषय संवेदनशील असल्यामुळं थोडं हँडल विथ केअरच ते सगळं करावं लागतं पोलिसांना. म्हणूनच पोलिस अगदी आंदोलकांच्या कलाकलाने घेतात आणि सगळे पब्लिक आहे. कारण थोडे जर एखादा शब्द इकडे गेले पोलीस आली तर पब्लिक एकदम अंगावर अक्षरशः तीव्र संताप व्यक्त करताना दिसतं. म्हणजे पोलिस अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्या आंदोलकांशी चर्चा करताना दिसतंय. मार्ग काय आता? मगाची त्यांची मागणी होती थेट अमित शहाना फोन लावून द्या. नंतर म्हणले नाही आता थेट मुख्यमंत्र्यांना इथं घेऊन या. आता म्हणतात की नाही आता आम्हाला तात्काळ इथं हेच पाहिजे, त्याशिवाय ते काही हटत म्हणजे मागण्या काही मान्य होताना दिसत नाही, म्हणून ते काय ऐकत नाही. निश्चितच आपण पाहतोय चंद्रकांत, एक संतापाची लाट उसळलेली आहे. मात्र दुसरीकडे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. दोन्ही मार्गिका बंद झालेल्या आहेत. त्यामुळं वाहतूक कोंडी सोडवणं हे देखील पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे. आणि त्याचवेळी आता आंदोलकांची मनधरणी करणं, त्यांची समजूत काढणं हा देखील आता पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न आहे. तर गेल्या 2 तासांपासून आपण पाहतोय, 2 तासांपेक्षा अधिक काळ झालेला आहे. संतप्त नागरिकांकडनं हा रास्ता रोको होतोय. या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परततोय. पहा फक्त झी 24 तास.